हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? नमस्कार सगळ्यांना. या जेवण कराय सगळ्यांनी. तर फराळ करा फराळ उपवासावाली माणसं आहेत ही आणि आम्ही इकडे तिघी वेगळे. हा. तर भेंडी हाय, दसमी हाय, त्याला काय म्हणतात मावशी? बघ मिरचा केलाय, मिरची तळली, परत ते आमटी केली, ती रताळे उकडल्या, काकडी काकडी चिरती मी. काकडी राहिली की चला आमचं खरं जेवायचं. तर सगळी म्हणतात उपाशी राहायचं, पण ह्यांना माहितीच नसतं की जे खाऊन उपास पिऊन असतं त्याला उपवास. काय पण खायला गावतं. जी गाव खायला गावत नाही ती पण कसली बर्फी गावती, काकडी गावती, दसमी, भेंडी, तसली भाकर, त्याच्यानंतर ती काय ते तसलं वेपर्स, राजगिरा. राजगिरा, पुन्हा त्याच्यानंतर लय लय काय 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 त्यासाठी उपास धरायला लागतो आणि उपास धरला तरच खायला होतं. हा असं काय आधी खात नाही काय. हा घ्या की थोडी. काय म्हणते मग मम्मी? काय नाही, या जेवण करायला. आणि आम्हाला इकडं आपला तुम्ही मागाशी बघितलं फोडणी तसा भात भात केलाय. आणि लोणचं आपलं हे काकडी पोलतीले कस काय काय म्हण ह्यात पडलेली नाही गार या. हा. शिवा काय म्हणते मग? तुम्हाला भेंडी घेतली मावशी भेंडी घेतात बगरी बरोबर. त्यांनी भात आणलाय. बगरीचा मिरचा भात, भात. मिरचा, आमटी, रताळी काही नाही केलंय. खायचं मागं लागेल सगळे. दुकानात मावशी घ्या की थोडं. नव्या मला सर्दीच होती. आणि या फराळ खायला कसा भेटेल नक्की सांगा. आणि छोटासा आपला ब्लॉग बाय सगळ्यांना. बाय बाय. या जेवण कराय सगळ्यांनी. कसं वाटला काय सांगा. काका ते येतात इथं, म्हणजे आता ते घरी दोघच असतात आणि उपवास आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही रोज जेव्हा इथंच येतो. जेवायला येतात त्या दोघाला संध्याकाळचं दोघच असतात. आमच्यात बाकी पोरं आले आम्ही नाही येणार इकडे परत. मग आम्ही येऊ तुमच्या इकडे. हाय ना जीव, आपण जाऊ त्यांच्यात. हा. असं तर गुड नाईट सगळ्याला.